आपल्याला TET 2025 पेपर नंबर 1 मॅथ्स गणिताचे काही एक्झाम्पल्स बघायचे आहेत. तर आपण बघूया. तर पहिला एक्झाम्पल आपला आहे आता, दोन समांतर रेषांना ज्यावेळेस छेदकीने छेदले असले त्यावेळेस संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात असं विचारलेलं आहे. आता सगळ्यात आधी संगत कोण म्हणजे काय? आता इथे दोन समांतर रेषा आहेत, ही छेदिका आहे त्यांची. मग संगत कोण म्हणजेच काय? आता ही रेषा आणि ही रेषा या दोघांमध्ये ह्या छेदिकेमुळे कोण तयार होतात? तर हा पहिला संगत कोण आहे? ह्या रेषेच्या वरचा कोण हा, आणि या रेषा बरोबर हा वरचा कोण, हा झाला पहिला संगत कोण. आता ह्या रेषेच्या खालचा कोण, तसंच बरोबर या रेषेच्या खालचा कोण, हा दुसरा संगत कोण. आता तिसरा संगत कोण? या साइडने ह्या रेषेच्या वरचा पण ह्या छेदिकेच्या या साइडचा, हा तिसरा संगत कोण. आता चौथा संगत कोण? या रेषेच्या खालचा आणि या छेदिकेच्या या साइडचा, हा चौथा संगत कोण. ठीक आहे. तर अशा चार जोड्या तयार होतात. गणित आहे ओ केंद्र असलेल्या वर्तुळात, आता हे आहे ओ केंद्र असलेलं वर्तुळ. ठीक आहे, हे आहे केंद्र. 16 सेंटीमीटर लांबीची जीवा PQ. आता जीवा PQ काढली ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये. जीवा म्हणजेच काय असते? तर जे वर्तुळावरचे दोन पॉइंट जोडतात त्याला आपण जीवा असं म्हणतो. ठीक आहे, याला आपण जीवा PQ असं म्हणूया. वर्तुळावरचे दोन पॉइंट जोडणार. तर त्याची आपल्याला लांबी किती दिलेली आहे? 16 सेंटीमीटरची लांबी दिलेली आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे? ही वर्तुळ केंद्रापासून, आता ही जीवा वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. ठीक आहे. मग ज्यावेळेस आपण कधी पण जीवेचं वर्तुळ केंद्रापासून अंतर मोजतो त्यावेळेस ते अंतर मोजताना नेहमी लंब टाकून मोजत असतो. लंब म्हणजे हे अंतर, हे बघा, हे जीवा आणि वर्तुळ केंद्रापासून जीवेवर लंबच टाकून अंतर मोजता येतो. ठीक आहे. मग आता हा जो लंब आहे त्याची लांबी दिलेली आहे 6 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे? तर वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. वर्तुळाची त्रिज्या म्हणजे OQ ही लांबी आपल्याला काढायची आहे. तर एक अंदाज आलाच असेल कसं काढायचं. आता इथे तर दिसतोय हा काटकोन त्रिकोण दिसतोय. मग आता इथे आपल्याला ही लांबी माहिती आहे. इथे या पॉइंटला आपण R नाव देऊया. OR ही लांबी माहिती आहे आपल्याला. फक्त आता RQ माहिती करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आपल्याला पूर्ण PQ माहिती आहे. PQ किती आहे? 16 आहे. मग आता काय करायचं? तर आपल्याला अजून एक माहिती पाहिजे की ज्यावेळेस वर्तुळ केंद्रापासून आपण जीवेवर लंब टाकतोय त्यावेळेस तो लंब त्या जीवेला दुभागत असतो. म्हणजे त्या जीवेचे बरोबर 2 भाग करत असतो. मग या जीवेचं पूर्ण अंतर लांबी आपल्याला माहिती ती आहे 16 सेंटीमीटर. मग त्याचं अर्ध जर केलं तर ते किती येईल? 8 सेंटीमीटर. RQ हे अंतर आहे 8 सेंटीमीटर. तसंच RP हे पण अंतर आहे 8 सेंटीमीटर. मग आता इथे बघा हा दिसतोय काटकोन त्रिकोण ORQ. आता काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला फक्त कर्ण काढायचा आहे. तर इथे आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करूया. ठीक आहे. काय आहे पायथागोरसचा प्रमेय? तर पायथागोरसचा प्रमेय हा आहे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण आपल्याला OQ म्हणजे त्रिज्या काढायची आहे वर्तुळाची. तर पाया किती आहे बघा? 8 सेंटीमीटर. 8 चा वर्ग अधिक उंची 6 सेंटीमीटर. 6 चा वर्ग 8 चा वर्ग 64 अधिक 6 चा वर्ग 36. 100 आलं. ठीक आहे. आता कर्ण काढायचा असेल तर 100 चा वर्गमूळ आपल्याला काढायला लागेल. कारण कर्ण वर्ग 100 आहे. तर मग कर्ण बरोबर 100 चे वर्गमूळ किती येतं? 10 आहे. तर 10 सेंटीमीटर ह्या वर्तुळाची त्रिज्या येईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला वर्गमूळ काढायचे आहे. इथे बघा आता 800 वजा 175 जर केलं तर ही वजाबाकी येते. वर्गमुळात 625 येतं. वजाबाकी करून बघा तुम्ही. गुणिले आता इथे बघा ह्या यांची हे करायची ऍडिशन करायची. तर दशांश युक्त अपूर्णांकाची ज्यावेळेस आपण बेरीज करतो त्यावेळेस फक्त दशांशच्या खाली दशांश ठेवायचं एवढं लक्षात ठेवा. आणि बाकीच्या इकडच्या जितक्या संख्या असतील पण आता इथे तर बरोबर दशांश नंतर 2 संख्या आहेत म्हणून 2 संख्येच्या खाली बरोबर 2 संख्या आल्या. 2 पेक्षा इथं वरी 3 असतील आणि इकडे 2 3 असतील तर फक्त दशांशच्या खाली दशांश ठेवायचं एवढं लक्षात ठेवा तुम्ही.
आणि मग बाकीचे संख्या इकडे इकडे कुठेही तुम्ही मांडू शकता. आता प्लस 0.02 असेल, तर आता इथे काय होतं, 3च्या वर संख्या नाही, मग इकडे किती पण शून्य आपण मांडू शकतो. आणि इथे इकडे नंबर नाही इकडे 1च्या पुढे. तर असं आता यांची आपण बेरीज करूया. 8 अधिक 6 किती येतं, 14 येतं. 14 अधिक 6 0.64 ची बेरीज येईल. वर्गमूळ 0.64 गुणिले आता 1024 चे वर्गमूळ कसं काढायचं, तर आता त्याचे थोडेसे पटकन आपण अवयव पाडून घ्यायचे. कारण आपल्याला 930 पर्यंतचे वर्ग पाठ आहे. 30 चा वर्ग आहे 900, 900 च्या थोडंसं पुढे आहे 30 ते 35 मध्ये याचं वर्गमूळ असू शकेल. तरी पण आता इथे 24 दिसतंय लास्टच्या. जर तो अंक 24 आहे तर ही संख्या बरोबर 4 ने भाग जातो या संख्येला. मग 4 गुणिले आपण याचे अवयव पाडून घेऊया. 4 दोन्ही 8, 0 येईल, 2 येईल, 4 पंचे 20, 24, 4 सखा 24. मग आता इथे बघा 4 ही पण पूर्ण वर्ग संख्या आहे आणि 256 ही पण पूर्ण वर्ग संख्या आहे. तर असं आपण याचा वर्गमूळ काढू शकतो. ठीक आहे, 4 गुणिले 256 याला आपण असं लिहिलं वर्गमूळामध्ये. आता खालच्या संख्येचा आपण वर्गमूळ काढून घेऊया. खाली वर्गमूळ 100 हे 10चं वर्गमूळ आहे आणि वर्गमूळ 256 हे 16चं वर्गमूळ आहे. आता वरच्या संख्येचा आपण वर्गमूळ काढूया. वर्गमूळ 625 तर हे 25चं वर्गमूळ आहे गुणिले आता 0.64. 64 चं वर्गमूळ माहिती आपल्याला 8 आहे. मग आता 0.64 चं वर्गमूळ किती आहे, तर ते 0.8 येतं. कारण 0.8 गुणिले 0.8 2 दशांश आहे. दशांश चिन्ह 2 नंबर नंतर आहे, 2 संख्या नंतर आहे. त्याच्यामुळे वर्गमूळ काढताना दशांश चिन्ह एका नंबर नंतर येईल. ठीक आहे, मग आता इथे काय आहे 0.8 याचं वर्गमूळ येईल गुणिले आता इथे गुणाकार चिन्ह आहे वर्गमूळ, त्याच्यामुळे आपण 4चं पण वर्गमूळ काढू शकतो. 4चं वर्गमूळ 2 आहे आणि 256 चं पण वर्गमूळ काढू शकतो. 256 चं वर्गमूळ 16 आहे. आणि आता खालचा असंच लिहूया आपण 10 गुणिले 16. आता कोणत्या संख्या कटतात ते बघून 16 कटेल. आता इथं बे 1 बे, बे पंचे 10 येईल, 5 1 5, 5 5 25. आता खाली 1 आला छेद म्हणजे लिहायची गरज नाही. आता फक्त अंशातल्या संख्येची आपल्याला गुणाकार करायचा आहे. इथं 5 आहे, इथं 0.8 आहे, इथं पण 1 आलेला आहे, इथं पण 1 आलेला आहे. तर 5 गुणिले 0.8 तर 8 गुणिले 5 करायचं. 8 गुणिले 5 किती येतं, 40 येतं. आता एका नंबर नंतर जर अंश चिन्ह आहे तर मग एका नंबर नंतर इकडून आपण मोजत जायचं. 4.0 म्हणजे 4 उत्तर येईल याचं. तर 4 आहे का, तर पर्याय क्रमांक 1 आपला आहे. तर शक्यतो आपल्याला 30 पर्यंतचे वर्ग पाठच ठेवायचे. गणित आहे 5 ताटे व 10 वाट्याची किंमत 1000 रुपये आहे. ठीक आहे, आणि 2 ताटे व 8 वाट्याची किंमत 560 रुपये आहे. तर आपल्याला एका ताटाच्या किमतीत किती वाटे येतील हे सांगायचं आहे. तर हे जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला समीकरणाच्या माध्यमातून सोडवायचं आहे. आधी समीकरण तयार करून घेऊया आपण. तर आता समजा एका ताटाची किंमत आहे, एका ताटाची किंमत आपण x घेऊया आणि एका वाटीची किंमत आपण y घेऊया. मग 5 ताटाची किंमत किती येईल, 5x येईल. जसं की आता एका ताटाची किंमत जर 2 रुपये असेल तर 2 ताटाची किंमत 4 येईल. 2 गुणिले 2 असं आपल्याला करायचं. तसंच 5 ताटाची किंमत किती येईल, 5x येईल. आणि 10 वाट्याची किंमत येईल 10 वाट. तर 5 ताटे आणि 10 वाट्या यांची किंमत किती सांगितलेली आहे, 1000 रुपये. ठीक आहे, हे पहिलं समीकरण आपलं तयार झालं. तर दुसरं समीकरण करूया आपण. 8 वाट्याची किंमत 560 रुपये. 2 ताटे आणि 8 वाट्या असं सांगितलं आहे. तर 2 ताटे म्हणजे किती येतात, 2 ताटाची किंमत 2x येईल आणि 8 वाट्या म्हणजे 8 वाट्यांची किंमत, तर ती किती आली, 560 रुपये आली. तर आता हे 2 समीकरणे आपल्याला सोडवायची आहेत. मग ज्यावेळेस आपण 2 समीकरण सोडवतो त्यातल्या त्यात आपण त्यांचा सिम्पलेस्ट फॉर्म तयार करतो, साधं सोपं रूप. आता इथं 5 आहे, इथं 10 आहे आणि इथं 1000 आहे. तर ह्या समीकरणात सगळ्या ज्या संख्या आहेत सगळे जे कॉन्स्टंट आपल्याला त्याला म्हणता येतो ते सहगुण, त्याला आपण 5 ने भागू शकतो. मग समीकरणाच्या दोन्ही साइडला आपण 5 ने भागून घेऊया. मग आता ज्यावेळेस आपण समीकरणामध्ये काही पण करतो तर दोन्ही साइडला पण करायचं. जर या समीकरणाला मी 5 ने भागलं, 5 भागिले 5, आता दोन्ही पण ह्याला भागावं लागेल. 10 भागिले 5 आणि 1000
तर मग आता हे समीकरण काय 5 भागिले 5 किती 1 आहे 1 x किंवा x लिहू आपण 5 1 5 5 2 10 2 y आहे बरोबर आता 5 1 5 5 2 10 200 येईल तर हे झालं आपलं पहिलं समीकरण तयार तसंच आता दुसरं समीकरण तयार करताना आता इथं 2 आहे इथं 8 आहे इथं 560 आहे तर हे प्रत्येक संख्येला 2 नी भाग जातो म्हणून आता या समीकरणाला मी 2 नी भागून घेणार ठीक आहे तर 2 भागिले 2 8 भागिले 2 आणि 560 भागिले 2 हे 2 2 कॅन्सल होईल काही x प्लस आता 8 बे कबे बे चौका 4y 4y आणि आता बे कबे बे दोन्ही 4 बे 8 16 280 ठीक आहे तर आता आपल्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 मिळालेले आहेत आता हे कसे सोडवायचे ते मी तुम्हाला सांगते तर आता इथे बघा आता हे पहिलेचे समीकरण आहेत ते आपण पुसून टाकूया हे पुसून टाकते मी समीकरण पहिलेचं तर आता इथे बघा इथे पण x आहे इथे पण x आहे वजाबाकी करते ठीक आहे बेरीज जर केली तर काय 2x 2x येईल वजाबाकी करते 1 वजा 2 किंवा हे समीकरण करते 1 वजा 2 करते ठीक आहे मग आता ह्या समीकरण 1 मधून मला समीकरण 2 वजा करायचं आहे समीकरण 2 मी याच्या बरोबर खाली लिहून घेते x 4y बरोबर 280 मग आता कोणतेही समीकरण वजा करायचं त्या समीकरणाचे सगळे चिन्ह जे समीकरण वजा करायचे त्याचे सगळे चिन्ह आपण वजा करायचे असतात इथं वजा करूया आपण हे पण पुसून टाकते आता तर काय होईल x x कॅन्सल होतो आणि आता इथे काय 2 आता अधिक 2 आणि वजा 4 तर येईल वजा 2y बरोबर आता इथं वजा 280 आहे आणि वजा 200 आहे तर वजा 280 मधून 200 आपल्याला अधिक 200 वजा करायचा आहे तर वजा 80 येईल ठीक आहे तर आता इथे y जर काढायचा असेल तर y बरोबर वजा 80 वजा 2 मग आता हे वजा वजा कॅन्सल होतो याचं उत्तर येतं प्लस अधिक मध्ये उत्तर येतं बे कबे बेचोक y बरोबर 40 म्हणजे एका वाटीची किंमत 40 रुपये निघालेली आहे एक वाटी 40 रुपये तर आता याच्यावरून आपण एका ताटाची किंमत काढूया हे कसं करायचं मग आता एक कोणत्या तरी एका समीकरणामध्ये ही किंमत ठेवूया आपण ही वाटीची या समीकरणात ठेवूया x अधिक 2y बरोबर 200 या समीकरणात आणि इथे जर 40 ठेवलं x अधिक 2 गुणिले y ची किंमत 40 बरोबर 200 मी इथे लिहिते या साईडला तर x अधिक 80 बरोबर 200 येईल ठीक आहे आता इथे बघा हे जर समीकरणामध्ये x ची किंमत काढायची असेल तर आपल्याला 80 या साईडला न्यावं लागेल x बरोबर 200 वजा 80 येईल 200 वजा 80 किती आहे 120 येईल तर एका ताटाची किंमत 120 येते ठीक आहे तर आता एका ताटाच्या किमतीत किती वाटे येतील असं सांगितलेलं आहे मग ताटाची किंमत आहे 120 आणि वाटीची किंमत आहे 40 तर मग ताटात किती ताटे येतील तर त्याला आपण भागूया 40 नी 4 त्रिकोण 12 3 येईल तर एका ताटाच्या किमतीत 3 वाटे येतील तर आपला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल मला आहे 72 आणि 96 यांचे सामान्य विभाजक किती आहेत ते आपल्याला सांगायचं आहे तर आधी आपण 72 चे विभाजक लिहूया आणि त्यानंतर 96 चे लिहूया तर एक ही प्रत्येक संख्येचा विभाजक असतेच ठीक आहे आता त्यानंतर एकक स्थानी 2 असल्यामुळे 2 नी पण याला भाग जातो 72 ला मग 2 नी भाग जातो त्याआधी 72 भागिले जर 2 केलं तर बे बेत्रिक 6 एक उरतं 2 घेतलं बे सखी 12 तर 36 हा पण एक 72 चा विभाजक आहे ठीक आहे 36 हा पण 72 चा विभाजक आहे 72 तर स्वतः असतोच पण 72 पेक्षा लहान 36 हा सगळ्यात लहान विभाजक आहे त्याच्यानंतर 3 नी पण याला 72 ला भाग जातो कारण 7 अधिक 2 किती येतं 9 येतं ज्या संख्येचे संख्यांची बेरीज ज्याला 3 नी भाग जातो त्या संख्येला 3 नी भाग जातो मग आता परत आपण 72 ला 3 नी भागून बघायचं 72 भागिले 3 3 दोन्ही 6 एक उरतं 3 चौक 12 24 आलं तर 24 या संख्येने पण 72 ला भाग जातो 24 त्रिक 72 परत आता 4 नी जातो का 72 ला भाग बघूया आपण 72 भागिले 4 4 1 4
4 3 उरलं 4 8 32 तर 4 ने पण 72 ला भाग जातो आणि भागल्यावर किती येतं 18 येतो. 18 या संख्येने पण 72 ला भाग जातो. 18 चोक 72. तसं तर 5 ने जातो का? 5 ने नाही जात. 6 ने जातो का? तर बघूया. 72 भागिले 6 एक 6. 6 ची पण तसंच 2 ने आणि 3 ने जर भाग जात असेल तर 6 ने पण भाग जातो. जातो 6 ने भाग. मग 6 ने भागून बघूया. 6 एक 6. 6 ने 12 येईल. आता परत 7 ने नाही जाणार. 8 ने जातो बघा. 8 9 72. 8च्या पाढ्यातच आहे. 8 9 72 म्हणजे 8 आणि 9 हे पण याचे विभाजक आहेत. 8 आणि 9. तर हे झाले सगळे 72 चे विभाजक आहेत. तर आता आपण 96 चे विभाजक लिहूया. तर 2 नी 96 ला निश्चितच भाग जातो कारण 96 च्या एकक स्थानी 6 आहे. मग आता मगाशी सारखं 96 भागिले आपण 2 करूया आणि दुसरा विभाजक मिळवूया 96 चा. ठीक आहे. 2 चोक 8 आणि 82 16 48 येईल यांचा भागाकार. तर 48 दोन्ही 96 येतं. 3 ने जातो का 96 ला भाग? तर 6 अधिक 9 आणि 6 यांची बेरीज किती येते? 15 येते. तर 15 ने 3 ला भाग जातो. त्याच्यामुळे 3 या संख्येने पण 96 ला भाग जातो. मग आता आपण परत 96 भागिले 3 करूया. 3 त्रिक 9 आणि 3 दोन्ही 6 32 येईल. तर 32 या संख्येने पण 3 ला भाग जातो. 32 त्रिक 96. आता परत 4 ने भाग जातो का बघूया. 96 भागिले 4 4 दोन्ही 8 येईल आणि 4 चोक 16. तर 24 चोक 96. 4 आणि 24 ही दुसरी जोडी मिळाली. आता 5 ने नाही जाणार. 6 ने जातो का? तर 6 ने जातो का बघूया. 96 भागिले 6. 6 एक 6 उरले 3 आणि 6 एक 36. तर 16 येईल. तर 16 आणि 6 ही आपल्याला तिसरी जोडी मिळाली. आता 16 नंतर 7 ने नाही जाणार. चेक करून बघा. 96 भागिले 7. 7 एक 7 आणि 2 तर नाही जाणार. 7 त्रिक 21. 5 बाकी उरते याची. आता परत 8 येतं. 8 ने 96 ला भाग जातो का? तर जातो. 96 भागिले 8. 8 एक 8 आणि 8 दोन्ही 16. 12 8 96. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 9 ने जातो का? तर 9 ने नाही जाणार. आणि 10 ने तर नाही जाणार. आणि 10च्या पुढे 11 ने जातो का? तर 11 ने पण नाही जाणार. 12 हा पुढचा अवयव आहे. तर एवढे सगळे विभाजक येतील 96 चे. आता आपल्याला सामायिक विभाजक काढायचा. 1 हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, परत 8 आहे का? हा 6वा, 12 पण आहे. हा 7वा, 18 नाहीये. परत अजून कोणता आहे बघा. हा पण आहे. त्याच्यानंतर झाले एवढे आहे. तर किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 येतील सामायिक अवयव. हे याचं उत्तर आहे.